देव, देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. भोजन करूया आणि मग प्रवचनाला सुरुवात करूया. सर्वांनी एकदा प्रेमाने सर्वांनी भोजन करा. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. कुंडली गौरला विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सब साधु संतान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना जय. आज या गावामध्ये खंडगळे भाऊंच्या या गावामध्ये आपण सत्संग करतोय. सर्वांनी आता मगाशी प्रवचनामध्ये सांगितलं, सकाळपासून आपण ऐकतोय. आपला जो उद्देश काय आहे ते आपण ऐकतोय. आणि सकाळच्या प्रवचनामध्ये आपल्या मोठ्या ताईंनी सांगितलं, एक दृष्टांत दिला होता त्यांनी, की एक साधू आले आणि त्या मुलाला विचारलं की तुझं वय काय वगैरे. तर त्यांनी सासूचं वय सांगितलं, सासऱ्याचं वय सांगितलं. तसं मी माझं वय सांगतो. 5 महिन्याचं माझं वय. कारण आताच्या घरची उलटी खून आणि पाण्याला मोठी लागली तर अगदी त्याप्रमाणे. कारण ज्याप्रमाणे आपल्याला आलेला अनुभव, प्रवचन कीर्तन म्हणजे काय, परमार्थ म्हणजे नक्की काय, परम अर्थ म्हणजे मला कळलेला गुह्य अर्थ, परमार्थ तो इतरांना सांगायचा म्हणजे परमार्थ आहे. तसं या विश्वादेवी मंडळामध्ये येण्यापूर्वीचा थोडासा माझा अनुभव तुमच्यासमोर सांगणार आहे. आणि त्या अनुभवातून आणि तो अनुभव आणि आत्ताचा अनुभव काय फरक आहे तो तुमच्यासमोर थोडंसं प्रतिपादन करणार आहे. कारण शेण टाकतो त्याला काय म्हणतो आपण? नाही नाही, एका ठिकाणी उकिरडा. हा, उकिरडा म्हणजे खरा परमार्थ काळाच्या बाजूला आम्ही किती उकिरडे फिरलोय. काय द्यायचं, आपण जी गोष्ट केली ती बाबांनी सांगितलंय, भीड घाबरायचं नाही. आणि खरं काय ते सांगायला पण घाबरायचं नाही. आतापर्यंत काय केलं ते पण सांगायला घाबरायचं नाही. तसे किती उकिरडे फिरलो, नक्की नंतर कोणत्या चांगल्या ठिकाणी आलो ही गोष्ट आहे. त्याचा खरंच मला आनंद होतोय. आणि
बाबांनी मागे प्रवचनामध्ये सांगितलं होतं चिखलीला, दिवाळीचे दिवस होते, की सर्वात जास्त मोठं पातक काय असेल या पृथ्वी तलावरती, सर्वात मोठं पातक काय आहे, भगवान परमात्म्याला कोणती चिंता आहे, की कोणतं पातक सर्वात मोठं आहे. तर सर्वात मोठं पातक जी लोक करतायत ती संप्रदायातली कीर्तनकार मंडळी आहे. कारण भगवान परमात्म्याच्या जे खरं सांगायचंय, बाबा तर सांगतायत बघा, जे खरं सांगतोय लोकांना ते खरं आवडत नाही, जे खोटं आहे त्यात त्यांना आनंद वाटतो. मग भगवान परमात्म्याला ती चिंता की सर्वात जास्त पाप जर कोणाचं असेल तर हे कीर्तनकार मंडळी देवाच्या नावाने ह्या जगाला नव्हे, आपल्यासारख्या लोकांना ज्यांना ही रीत माहीत नाही, बाहेर काय चाललंय ही ज्यांना रीत माहीत नाही, त्यांना हे लोक भगवान परमात्म्याच्या कीर्तनाच्या स्वरूपातून म्हणा, प्रवचनाच्या स्वरूपातून म्हणा, लोकांना खोटं सांगतायत. आणि खोटं सांगितल्यामुळे त्याचं पाप वाढतंय. कारण हे स्वतः आपण नावं ठेवायची नाही, पण खरंच जगात काय चाललंय, बाहेर काय चाललंय याचा थोडासा आपण अभ्यास करायचा आहे. की कीर्तनकार मंडळी हे खरं काय सांगत नाहीत, खोटं सांगतायत. आणि लोकांना सुद्धा हे खरं आवडत नाहीये. आणि आपण जर हे खरं सांगायला गेलो तर लोकांना हे आवडत नाही, त्यांना बरं वाटत नाही. बरं म्हणजे काय, स्तुती केली पाहिजे. आम्ही जेव्हा इकडे याच्यावर कीर्तन करायचो तेव्हा जी मंडळी आम्हाला तारीख देणार आहेत त्या तारीख घेणाऱ्या माणसाची त्यांनी सांगायची आमची नावं कीर्तनामध्ये घ्यायची. म्हणजे संतांची नावं कमी घ्या, ज्यांनी तारीख दिली त्यांची नावं पहिल्यांदा घ्या, कीर्तनाला जाण्यापूर्वी सांगायचं. असं चाललेलं आहे परमार्थ. मग भगवान परमात्म्याला ती चिंता आहे की खरं पातक करणारी लोक कोण आहेत. तर खरी पातक करणारी भगवान परमात्म्याच्या नावाने हे कीर्तनाचे बघतोय आपण आता टीव्हीवरती, जे खरे कीर्तनकार आहेत ज्यांना खरी रीत माहिती आहे. कीर्तन म्हणजे टीव्हीवरती ज्या गोष्टी चालतात ते खरे आहेत का खोटे आहेत, मालिका ज्या चालतात त्या मालिका खऱ्या आहेत का खोटे आहेत. तसे कीर्तनाची आता यांनी मालिका चालू केल्या खोट्या, खोटं कीर्तन करायचं. म्हणजे देवाला मान्य आहे का नाही, म्हणून देवाला चिंता आहे की खरं जर पातक करणारे असतील तर माझंच नाव घेऊन माझ्याच नावाने ही लोक पातक करतायत आणि लोक त्याला भुलतायत. बघा ना, मानधनाचा जर विचार केला तर तुकोबारांच्या एका अभंगावरती 60-60 हजार रुपये कीर्तन करणारे, म्हणजे 2 तास पण कीर्तनाचा वेळ झाला नाही, पाऊण तासच बोलतात. अर्धा पाऊण तास ताली म्हणण्यात ह्याच्यातच जातोय, सर्व वाजवण्याचाच वेळ जातोय. पाऊण तासाचे 50-50, 60-60 हजार रुपये घेतात. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणणे द्रव्य देशी देती तेही नरकात जाते. देणारे तर नरकात जाणार आहेत आणि घेणारे सुद्धा नरकात जाणार आहेत. आणि बाबांनी आपल्याला सांगितलंय की सर्व ही मंडळी उपाधीच्या मागे लागलेत. बाबा सांगतात बघा, गुरुवर्य, आनंदभूषण, महामंडलेश्वर आणि एक पदवी 108, मला तर अजून कळलं नाही, 108, 1008, 1,08,000 काय मला त्याचं गणितच महामंडलेश्वर. खूप कीर्तन करायचे हँडओव्हर मध्ये 1008 महामंडलेश्वर. आणि जी पदवी आपल्या संतांनी दिली हरीच्या भक्तीमध्ये परायण, सर्व पदव्यांपेक्षाही सर्वात मोठं पदवी आहे हरीच्या भक्तीमध्ये परायण. बघा ना, बारकाईने जर चिंतन केलं तर हर भप किती मोठी पदवी आहे. आणि लोक पदव्या लावतात, उपाध्या लावतात. बघा ना किती मोठं पातक आहे. बारकाईने जर विचार केला तर खूप घन पातक आहे. या पातकातून जर मुक्त व्हायचं असेल तर यातून आपण बाजूला झालं पाहिजे. कारण आपल्याला जो मनुष्य देह मिळालेला आहे, महाचार्यांनी सांगितलं की पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आपण जन्माला आलेलो आहे, पापाची आणि पुण्याची समान गणना झाल्यामुळे आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. आणि हा मनुष्य देह का मिळालाय, दिवे दिला देह कशासाठी दिलेला आहे, भजना गोमटा. मग कोणतं भजन करायचंय. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा 4थ्या अध्यायामध्ये 63व्या ओवीमध्ये पण सुद्धा सांगतात की एरवी तरी पाहे जे दैसे माझ्या ठाई भजती तया मी दैसेची पाहिजे. जे मला ज्या प्रकारे भसतात अगदी मी त्यांना त्या प्रकारे भसतो. ज्याप्रमाणे ते माझी भक्ती करतात त्या प्रकारे मी त्यांना भसतो. काय सांगितलं, देवे दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्मा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ज्याप्रमाणे जे माझी भक्ती करतात त्या प्रकारे मी त्यांना भजत असतो. पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देख मनुष्य जात सकळ. मनुष्य जात काय सांगतात, सर्व मनुष्य जात, कोण स्त्री पुरुष नाही, सर्वांचं ज्ञानेश्वर महाराज उल्लेख करतायत की मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन शिव.
स्वभावतःच भजनशील म्हणजे तो स्वभावतःच भजनशील आहे. माशा अण्णांनी सांगितलं की आईच्या गर्भामध्ये असताना, आपण सर्वजण आईच्या गर्भामध्ये असताना, आईच्या गर्भामध्ये सुख आहे का? तिथे एसी आहे का? किती दुःख आहे आईच्या गर्भामध्ये. आपण ते सर्वांनी दुःख भोगले आणि ते दुःख भोगत असताना आपण भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, विनवणी केली की हे देवा, हे भगवान परमात्मा, या दुःखातून मला बाजूला कर, या दुःखातून मला बाजूला कर. मी या पृथ्वी तलावरती आल्यानंतर तुझं नामचिंतन करेन. 8वीन पाय काय सांगितलं आपण आईच्या गर्भामध्ये भगवान परमात्म्याला? 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा देवा मी तुझं नामचिंतन करेन. कधी सांगितलं आपण? कधी भगवान परमात्म्याला नवस केला आपण? तुम्ही केलाय, मी केलाय, इथं बसलेल्या सर्व साधक मंडळींनी आपण नवस केलाय की हे देवा मला या दुःखातून मुक्त कर. मी पृथ्वी तलावरती आल्यानंतर मी तुझं भजन केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराज ते सांगतायत की देख मनुष्य जात सकळ स्वभावतात भजनशील. म्हणजे आईच्या गर्भामध्ये आपण स्वभावताच भजनशील होतो, पण पृथ्वी तलावरती आल्यानंतर, हे मायेचं आवरण आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर म्हणतो कोहम कोहम. मी कधी म्हणालो होतो कोण आहे मी? म्हणजे आपण देवाला सुद्धा फसवतोय. भगवान परमात्म्याने आपल्याला कशासाठी जीव दिलाय, कशासाठी जन्माला घातलंय? देवे दिला देह भजना गोमटा. मी काय सांगतो सारखं, भजना गोमटा, भजन करण्यासाठी आपल्याला मनुष्य देह दिलाय. बाकीचे जर प्राणी मात्रांचा जर विचार केला, बघा ना, बैल आहेत, गाय आहेत, बाकीची जनावर आहेत, बघा ना, त्यांना दिलं तर पाणी आहे, दिलं तर अन्न आहे, सोडलं तर त्यांना बाहेर खंडू शकतात. पण आपल्यासाठी आहे का? कारण भगवान परमात्म्याने एवढे जीव बनवले, पण तो कोणता जीव भगवान परमात्म्याजवळ येऊ शकत नव्हता. पण भगवान परमात्म्याने असा एक उभा जीव बनवला, बघा असा जीव बनवला की त्या योगे तो जरी जीव माझ्याकडे यावा, कारण मी एवढे जीव बनवले, एवढे अंश बनवले, कोणता जीव माझ्या जवळ येत नाही. म्हणून एक जीव असा बनवला की तो जीवाला माझी आठवण व्हावी. सर्व जीवांमध्ये ती गोष्ट दिली, पण थोडीशी जास्त अंशाने जी गोष्ट मनुष्यामध्ये दिली, ती बुद्धी नावाची गोष्ट मनुष्याला देऊन पाठवली की त्या बुद्धीच्या योगे हा मनुष्य माझ्याजवळ येईल, माझं भजन करेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देखे मनुष्य जात सगळं हे स्वभावतात भजनशीळ झाले असे केवळ माझ्या ठाई. मनुष्य काय म्हणतात की भजनशीळ आहे तो, आणि तो माझ्यासाठी भजन करणार. पुढे सांगतात ज्ञानेश्वर महाराज परी काय सांगतात, परी ज्ञाने विनण्यातली. मनुष्य जात भजनशीळ आहे, पण सांगतात की परी, परी म्हणजे काय? तरी सांगतात की बघा, आपण एक दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आपण एखाद्या गावामध्ये गेलो, एखादी आपल्याला सोयरीक जमवायची, तर सोयरीक जमवण्याकरता गेलो एखाद्या गावात, बाबा पाटलांना आपण विचारपूस केली की ह्या गावातल्या पाटलांची मुलगी आम्हाला करायची, हे लोक कशी आहेत, आपण चौकशी करतो सोयरीक जमवताना. तेव्हा सोयरीक सांगणारा माणूस की सांगतो की पाटलांच्या घरची मुलगी चांगली आहे, संसारिक आहे, घरातले सर्वजण चांगले, पण सांगितलं की मागचं सर्व संपलं. स्वभाव चांगला आहे, माणसं चांगली आहेत, एवढं सांगितलं, पण म्हटलं की मागचं सपाट आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मनुष्य जात सगळं भजनशीळ आहे, पण परी काय सांगितलं, ज्ञाने विन नाचले. ते जर ज्ञान नसेल तर त्या भजनशीळ काय उपयोग नाही. मग ते ज्ञान कुठलं आहे, तर ते ज्ञान सद्गुरूंच्या जवळ आहे. मग ते ज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याला सद्गुरूंची शरणागती करणं गरजेचं आहे. हे शरणागतीचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर, ही रीत प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला भगवान परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून घ्या. मग त्याचे प्रकार आहेत, कशा प्रकारे ते नामचिंतन करून घेता येईल सांगितले ना. आपण भजनासाठीच आपला जन्म झालेला आहे, मग ते ज्ञान कशा प्रकारे प्राप्त करून घेता येईल, मग त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? परमार्थाला सुरुवात केली पाहिजे. आणि परमार्थाला सुरुवात केल्यानंतर भगवान परमात्म्याला पण सुद्धा चिंता वाटते की एक मनुष्य माझं भजन करण्याकरता प्रवृत्त होतोय, माळ घालतोय, पण भगवान परमात्मा त्याचे प्रयोजन करतो कुणासाठी? सद्गुरूंची भेट घडून घेण्यासाठी. बघा ना, माझ्याही जीवनामध्ये असाच परिपाठ झाला की आई वडिलांनी आळंदीला टाकलं, शिक्षण घेतलं, आणि शिक्षण घेत असताना 4 वर्ष आळंदीला शिक्षण घेतल्यानंतर कीर्तन करायला लागलो, प्रवचन करायला लागलो, पण हे करत असताना खरं जे ज्ञान आहे ते माहित नव्हतं. मस्त आपण घ्यायचो, आता मागे जो आपण घेतला होता मी की सत्य साचे खरे नाम विठोबाचे, खूप आवडीचा अभंग माझा. पण खरं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अभंगाची बाजूच उलटी झाली की सत्य साच खरे, म्हणजे सत्य भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे, खरं कसं आहे, बरं कसं आहे, साच कसं आहे.
हे कधी कळालं? जेव्हा पोपटपंची करत होते तेव्हा नाही कळालं. कधी कळालं? जेव्हा खऱ्या रीतीचं जेव्हा उल्लंघन झालं, जेव्हा खरी रीत कळाली, तेव्हा भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं आहे ते कळालं. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणून म्हणून आम्ही 4 वर्षामध्ये दररोज बाबा हरिपाठ म्हणायचो, पण त्याचा हरिपाठाचा कधी अर्थच कळत नव्हता. माझी तुम्ही सांगितलं ना, नुसतं चालीपुरता हरिपाठ. नामासी विनमुख तोनर पापिया हरविन धावय न पवे कोणी, दररोज म्हणायला होतं. पण नामासी विनमुख, जर नाम जर घेतलं नाही तर केलेला परमार्थ वाय आहे, म्हणजे कुणीही आम्हाला सांगितलं. कारण कोण बाहेर सांगतच नाही, कारण एवढी जर सांगायला गेले तर त्यांच्या तारखा कॅन्सल होतील. कोण सांगणार आहे? कोण सांगणार नाही. ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराज जाणे, किंवा सर्वाघटी राम देहाधी एक सूर्य प्रकाशक रश्मी. आपण हरिपाठ म्हणतो, पण ही ज्ञान करून घेण्याकरता सद्गुरूंच्या चरणाजवळ जावे. बाण किती ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की सर्वाघटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक रश्मी. सर्वांच्या हृदयामध्ये तो स्थापित आहे. तैसा हृदयामध्ये राम. हा, आणि ऐसा आपण पण विचारलं ना, आम्हाला सांगण्याला पण कोण. बघा ना किती सुंदर आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. साधनी म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. साधनी कुणाला म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? नाही कळालं. पण जेव्हा खरी रीत कळाली, साधनी कुणाला म्हणतात? साधनी केव्हा म्हणतात? खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज त्या बुद्धिरूपी साधनेला सांगताय, ए बुद्धी, जेव्हा जेव्हा तुला खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त करून घेशील ना, तेव्हा तुला ते रूप कळेल. रूप पाहता लोचनी. तुझ्या डोळ्यामध्ये जेव्हा ते अंजन घातलं जाईल ना, तेव्हा त्याच्यावर ते रूप लक्षात येईल. आपण रूप शोधाय कुठे जातोय? पंढरपुरामध्ये. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. तो कुठे? पंढरपुरातला नाही. तो हा पंढरपुरामधला असला तरी तो, आणि हा म्हणजे कुठे आहे? आपल्या हृदयात. त्याची ओळख करून आम्ही, म्हणजे आता किती वर्ष संप्रदाय झाले असतील आणि किती लोक कीर्तन करत असतील. म्हणजे माझ्या जन्मापासून आता 36 वय, 36 वर्षापासून म्हणजे मला कळते तेव्हापासून तर रूपाचा आपण प्रत्येक कीर्तनात घेतो. मी जेवढी कीर्तन करीत आहे तेव्हा पण म्हणतो, तो हा विठ्ठल वरवान, तो हा माधव वरवान. नुसती पोपट म्हणजे. पण जेव्हा खरं कळालं की तो आणि माझ्यामध्ये असलेला हा, तो हा विठ्ठल बरवा आणि तो हा माधव वरवान, ह्याची भेट कधी होईल? भौत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठल आवड. विठ्ठल 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 म्हणजे कोण? विठ्ठल नामाचा रे टाव. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कोण? जी आपल्याला रीत करून दिली ना, अनुग्रह करून गेल्यानंतर जी अवस्था होती ना, तो म्हणजे विठ्ठल. टाव फोडला जातो त्या नामाचा, त्याला खरं विठ्ठल म्हणायचं. आणि आपण विठ्ठल कुठला समजत होतो? मी तर तोच विठ्ठल समजत होतो. पण जेव्हा खरी रीत समजून घेतल्यानंतर विठ्ठल काय ती गोष्ट काय? विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. आगम निगम म्हणजे काय? नाटाचा अभंग आहे, विठ्ठल आमुचे जीवन. विठ्ठल म्हणजे काय? रीत. विठ्ठल आमुचे जीवन, तेच आपलं जीवन आहे. फक्त काय, आपल्याला त्याची ओळख नव्हती. आगम निगम. आगम निगम म्हणजे जन्मापासून चालू आहे, जन्मापासून चालू आहे, जन्मापासून चालू आहे. फक्त ओळख नाही, ओळख नाही. आगम निगम तोच विठ्ठल आहे. तोच विठ्ठल आहे. समजलं अर्थ काय? विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. म्हणजे श्वास. साईने सांगितलं सकाळी, श्वास म्हणजे आगम निगमाचे स्थान आहे. हे कोण सांगत नाही बाहेर. हे फक्त, म्हणजे मी सांगितलं माझी एवढी उरखंडी फिरून आलो. हा आनंद जो आहे, सच्चित आनंद जो आहे ना, तो फक्त इथे आहे. विश्वास देवे मंडळामध्येच आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. पुढे सांगतात, वैष्णवांचा मालकार. वैष्णवांचा मालकार म्हणजे कोणाचा? वैष्णवांचा मालकार. असं नाही म्हणतात. मुखी नाम हाती मोक्ष. आम्हाला मोक्ष नव्हते, नाम मिळालं, त्याच्या स्वरूपाची ओळख प्राप्त झाली. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, विश्वात्मके देवे मंडळींचा माल खरा. बरोबर ना? कारण हा माल आपण खराच विकतोय. म्हणून मुखी नाम, त्यांनी नाम दिलंय. खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त झाली, विठ्ठलाची ओळख प्राप्त झाली. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. आणि ही ओळख प्राप्त करून झाल्यानंतर खऱ्या परमार्थाला सज्जन सुरुवात होते. आणि हे नाम करून घेण्याकरता कुठे जायची गरज नाही, कारण देव गुरुपासी आहे. आता सांगतो उकल कशी काय होते. आता
2-4 दिवसाला बाबा दृष्टांत सांगतो. म्हणजे मला आलेली उकल कशी, म्हणजे आता अभ्यास करताना कशी उकल प्राप्त होते, पहिल्या अभ्यासामध्ये किती फरक आहे. परवा सावंत डॉक्टरांच्या लग्न झालं, आपण उषाताईंच्या तिथं सत्संग केला, खूप सत्संग छान झाला. आणि सत्संग झाल्यानंतर आपापल्या गावी आपण घरी निघून गेलो. आम्ही सासरवाडीत गेलो. सासरवाडीत दुसऱ्या दिवशी कामाला जायचं होतं, झोपलो. सकाळी उठून मध्ये 4 वाजता जातो. बाबा म्हणतात ना, बोचक्याचा दम आला, गप झोप, दांडी, कामाला दांडी, झोपलो. 12 वाजता उठलो आणि आता एकट्याला जायचं, हे सर्व इथं थांबले. मग मी एकटाच वडूजवरून मुंबईला निघालो. आणि निघाल्यानंतर एकटाच गाडीत सुरुवात झाला प्रवास. मग आता काय लावायचं, मग प्रवचन लावलं, बाबांचं प्रवचन लावलं, आपल्या वाडीचं प्रवचन ऐकत होतो. आणि गाडी चालवत असताना भाव निर्माण झाला की बाबांशी बोलायची इच्छा झाली. आता बाबांशी बोलायची इच्छा आली, प्रवचन ऐकत होतो. बाबांनी तो नित्य दिवाळीचा ते सांगितलं, सत्संग भेटी सांगितल्या, नंतर आपल्या भावांचं त्यांना आलेला अनुभव सांगितला. भगवत भावाला त्यांनी 3 महिने पारायण केलं. बाबांचं नियोजन कसं होतं, प्रयोजन कसं होतं ते सांगितलं. भाव निर्माण झाला. गाडी चालूच आहे आणि मला बाबांशी बोलायची इच्छा झाली. आता बाबांची बोलायची इच्छा आली, मोबाईलकडे बघतोय, बाबांशी बोलायचं तरी काय काय बोलायचं बाबांशी. बाबांना म्हणायचं, बाबा आठवण झाली, आता तो विसरला काय. बाबा म्हणते भीती, कारण मी अजून लई भीतो, कुणाशी बोलायचं म्हटलं तरी 10 वेळा विचार करतो. मला भीतीच वाटते अजून. बाबांशी नाही बोललो आणि घरी गेलो. असू द्या, बाबांची आठवण काढली म्हणून मग बाबांना पाहिलं आणि घरी गेलो. घरी कोणच नाही, मी आणि माझा भाऊ. तो खालच्या रूम मध्ये झोपतो, मी वरती झोपतो. आणि सहज आता मला थोडंसं वाचन करूया म्हणून सकाळी गाडी चालवत असताना बाबांची आठवण झाली. आणि सहज विश्वात्मके देवी बाबांचा एक मेसेज होता आणि बाबांनी सांगितलं होतं मेसेज मध्ये की विश्वात्मके देवी म्हणजे आपल्या ग्रंथाचा 2रा भाग वाचा. म्हणून सहज ग्रंथ बाबांनी सांगितलं, संदेश पाठवलाय, म्हणजे 1 महिना झाला संदेश पाठवलाय, म्हणून बोललो वाचूया, आपल्याला अभ्यास करता येतो म्हणून पहिला प्रकरण पाहिलं. आणि पहिलं प्रकरण आहे मनुष्य जात सकळ. आणि वाचायला सुरुवात केली. आणि त्या अध्यायामध्ये सकाळी जी बाबांना मला भेटण्याची बोलण्याची इच्छा झाली आणि ती इच्छा त्या ग्रंथामध्ये प्रगट केली की बाबांना जर भेटायची इच्छा असेल तर ते कसं भेटू शकतो आपण. एक हरिपाठात अभंग आहे, समाधी हरीची समसते विन साधेलं जाणं, द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एक केशवराचे सगळं सिद्धी. आता पुढचं बघा, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी. अंडरलाईन करा, परमानंदी म्हणा. परमानंद आता 50 वेळा सांगितलं असेल मी परमानंद, पण परमानंदाची व्याख्या करी त्या बाबांना कशी भेटायची इच्छा त्या विश्वात्मके देवी ग्रंथामध्ये मी थोडंसं ते वाचून टाकवलं. तेवढं माझ्या म्हणजे बिंबलं की बाबांना भेटायची गाडीची इच्छा झाली. आणि ते कसं बघा, सत्संगात सद्गुरूची भेट होईल आणि सद्गुरू भेटेत देवपणा प्राप्त होईल आणि जन्माला आल्याचे सार्थक होईल. बघा ते प्रकरण वाचताना आता पुढे बघा, गाडीत विचार करत होतो, बाबांची आठवण झाली आणि बाबांशी बोलायची इच्छा झाली आणि हे माझ्या पुढे प्रकरण आलं आणि ते अंडरलाईन केले. म्हणजे आपण ठळक वाचू पाहिजे आणि ते चालू करू. आपल्या जीवाभावाची सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे सद्गुरू. सद्गुरूशी एकांतात गुजगोष्टी करण्यात एक विलक्षण अनुभूत आनंद मिळतो. ज्यावेळी गुरु आणि शिष्य यांच्या मनाच्या लहरी जुळत येतात त्यावेळी देहातून बाहेर पडणारी स्पंदने व शब्दातून उमटणाऱ्या ध्वनी लहरी सुद्धा जुळतात आणि मग एक अद्वैत भाव तयार होतो. हा भाव प्रत्येक साधकामध्ये प्रस्थापित होतो. तेव्हा हळूहळू शब्द गळत जातात, अबोलपणा प्राप्त होतो, दृष्टी मिटली जाते. तेव्हा एक विलक्षण महत्वाची अनुभूती येते, तिला परमानंद प्राप्त होतात. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर की बाबांना भेटायची इच्छा झाली आणि बाबांशी आपण जरी बाबा आपल्या बरोबर नसतील तरी आपण त्यांच्याशी गुजगोष्ट या रीतीने करू शकतो. कारण देवते संत निमित्त प्रतिमा. संत म्हणजेच गुरु. सद्गुरु सांगतात ना, माझ्या विठोबाचा काहीसा प्रेम भाव आणि आपणची देव होय. सद्गुरु आणि देव वेगळा आहे. सद्गुरुच म्हणजे देव आहे. काय सांगितलं, एकांतात करणाऱ्या गुजगोष्टी आपण देवाशी नाही तर सद्गुरूंशी केलेल्या गुजगोष्टी म्हणजे त्या देवाशी आपण केलेल्या गुजगोष्टी. आता मला बाबांची आठवण झाली तरी मी म्हणाले म्हणा त्यांच्याशी गुजगोष्टी करू शकतात. लहरी सांगितलं बघा ना, लहरी काय मगाशी आपण एक अभंग म्हणालो बघा,
ब्रह्मानंदी लहरी करी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदी लहरी प्रगट केली. आता ही लहरीच नाही तर दुसरं काय? ज्या लहरी ज्ञानेश्वरीमधून प्रगट होतात त्याच लहरी या ग्रंथामधून सुद्धा प्रगट होतात. ही लहरीच नाही ना. लहरी म्हणजे काय? लहरी म्हणजे मराठीत लहरी, पण इंग्रजीत आपण त्याला रेंज म्हणतो. आता एका सेकंदामध्ये अमेरिकेच्या माणसाशी आपल्याला बोलायचं असेल तर आपण लगेच बोलू शकतो. कशाच्या जीवावर? लहरीच्या जीवावर. मग बाबा आता कुठे पण असो, त्यांच्याशी आपल्याला कनेक्ट व्हायचंय, त्यांच्याशी मला बोलायचंय, त्यांच्याशी मला हितगुज करायचंय, तर आपण त्या लहरीनुसार आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. आणि ही गोष्ट कुठेच नाही, फक्त आपल्या विश्वासामध्ये निर्माण. बघा ना, एक भाव निर्माण झाला आणि त्या भावाचं उत्तर लगेच प्राप्त होतं. म्हणजे प्रयोजन कोणाचं आहे? आपलं नाही. मनात इच्छा झाली की बाबांशी बोलायचंय, गाडीत कोण नव्हतं, बाबांशी बोलायची इच्छा झाली, उत्तर लगेच मिळालं. अभंग पण तो हरिपाठात लक्षात आलं की कोणतीच उपाधी नको, कीर्तनकार नको, प्रवचनकार नको, काहीच नको. कारण त्या उपाधीच्या पलीकडे नेऊन बाबांनी ठेवलंय. कोणतीच उपाधी नको, कोणतीच उपाधी, फक्त आता एकच आहे, बाबांच्या चरणाजवळ राहणं. तुकोबारांना जेव्हा ही अनुभूती प्राप्त झाली ना, तेव्हा तुकोबारा म्हणतात की जाळूनी संसार बैसलो अंगणी. तशा आपण संसार जाळायचा आहे का? जाळायचा नाही, तो मागे टाकायचा. सांगितलं ना जायचंय सत्संगाला, संसार टाकायचा मागा. कारण घालून या भार राहिलो निश्चंती निरवली संती विठोबाशी. टाकायचं नाही मागे संसार. सांगितलं नाही जायचंय, सद्गुरूची भेट घ्यायची, सद्गुरूच्या सानिध्यात जायचंय, बास मागता पुढचा विचार करायचा. घालून या भार, घालायचा भार त्यांच्यावर झोपून द्यायचा आणि मार्गाला चालत राहायचं, बास. आणि हाच खरा परमार्थ आहे. आणि याच्यासाठीच आपला जन्म झालाय. सत्संगाला आमची विनय सकाळी गाडी बंद होते, अरे तू 4 महिने झाले, 5 महिने झाले, साहेब तुला सुट्टी देतो का? म्हणजे सुट्टी नाही, आता घालून या बाहेर. सुट्टी दिली नंतर यायचं, फोन स्विच ऑफ करायचा, दुसऱ्या दिवशी कामावर जायचं. कामावून तरी काढणार नाहीत ना. म्हणजे आतापर्यंत झालेली चूक, म्हणजे मागे झाली पाहू नका, पुढे जाणार नाही. झाली चूक, त्यांचंच प्रयोजन काहीतरी असेल, मग 100 रुपये फिरलो असेल, पण आता खरी रीत कळाली ना, जाळून संसार बैसलो अंगे. संसार जाळून टाकलं तरी चालेल, पण सद्गुरूंनी एकदा सांगितलं ना, यायचंय, सत्संग आहे, महावैष्णव मेळावा आहे, गो मातेची सेवा आहे, बोलवलं ना जायचं. जायचं म्हणजे जायचं, तिथे काय मागे पुढे पाहायचंच नाही. मग मागे काय होईल, कुणाचं काय होईल, काही बघायचं नाही. सद्गुरूंच्या वरती सोडून द्यायचं. कारण ती आपल्याला रीत समजली ना, खरा अर्थ काय आहे, खरा बोध काय आहे, खरा परमार्थ काय, तो आपल्याला एकदा समजलाय ना. मग आपण 10 वेळा विचार नाही करायचा मी गेल्यावर काय होईल माझं. कारण आपण येताना एकटंच आलोय आणि जाताना सुद्धा एकटं जाणार. मागाशी बाबाने सांगितलं माझी पत्नी, माझी मुख्यमंत्री. बाबा एवढे सांगतात तर कशाला टेन्शन घ्यायचं, टेन्शन काय घ्यायचंच नाही. सर्व म्हणतात ना गाठीवरती हे केलेले असतात, आपण फक्त निमित्त असतंय, प्रयोजन असतंय. प्रयोजनावरून एक गोष्ट बाबा आठवली, एक दृष्टांत माझ्यासमोर येतोय. प्रयोजन म्हणजे प्रयोजन काय, या कलियुगामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. एक डॉक्टर होते, कलियुगामध्ये घडलेली गोष्ट. नितू मांडके नावाचे एक डॉक्टर होते. नितू आता ते 5-10 वर्षापूर्वी ते वाढले. त्यांचं जीवनचरित्र बाबा असं होतं. त्यांची वाचण्यात एक गोष्ट असते, म्हणजे देवाचं प्रयोजन कसं असतंय, श्रीगुरूंचं प्रयोजन कसं असतंय. त्यासाठी की नितू मांडके नावाचे एक डॉक्टर होते आणि हृदयाची सर्जरी करणं त्यांच्याकडून हात पकडत नव्हतं. म्हणजे भारतामध्ये 1 नंबरचे जे डॉक्टर होते ते मुंबईला होते. लीलावती जे जे मोठी मोठी हॉस्पिटल होती ना, तिथे ते मोठमोठ्या लोकांच्या म्हणजे सर्जरी करायची हृदयाच्या. आपण जरी गेलो तर त्यांच्या 1-1 वर्ष 6-6 महिने ते नंबर यायसाठी लागायचे. असे मोठे डॉक्टर की हृदयाची शस्त्रक्रिया करायची म्हणजे 100% सक्सेसफुल तर नितू मांडके डॉक्टर. तर त्यांनी काहीतरी 17 का 18,000 ओपन सर्जऱ्या हृदयाच्या त्यांनी केल्या होत्या. आणि भारत सरकारने त्यांना ठरवलं की ह्यांना एक पुरस्कार देऊया, म्हणून त्यांना पुरस्कार देण्याचं दिल्ली सरकारने ठरवलं. म्हणजे दिल्ली सरकारने त्यांना निमंत्रण पाठवले की तुम्ही एवढ्या सर्जरी केल्या, सक्सेसफुल केल्यात, तुम्हाला भारत सरकारतर्फे दिल्ली या ठिकाणी येऊन संसदेमध्ये तुम्हाला पुरस्कार देण्यात. नितू मांडके डॉक्टरांना आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की मी आज 18,000 शस्त्रक्रिया केल्या, ओपन सर्जरी केल्या त्या पण, आणि माझे त्या
ओपन सर्जरी केलेल्याचं काहीतरी कुणीतरी माझं कौतुक हे करतंय आणि त्यांना तो मनोमन आनंद झाला. पण त्यांना मीच जे करतोय ते मीच शस्त्रक्रिया ज्या केल्यात ना त्या मीच केल्यात, माझ्यामुळे झालं. माशी सांगितलं ना अण्णाने की मीच 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 करतोय हा तोंडात त्यांना अहंकार होता. त्यांना आनंद झाला आणि तारीख ठरली. संसदेतून भारत सरकारने त्यांना पत्र पाठवलं की ह्या दिवशी तुमचा सत्कार आहे, तर तुम्हाला यावं लागेल. विमानाचं तिकीट पाठवून दिलं. त्यांना अहंकार होता मोठा. 18,000 शस्त्रक्रिया केल्यात मी, आजपर्यंत एक पण फेल झाली नाही. आणि दिवस ठरला, विमानाचं तिकीट आलं. मुंबई एअरपोर्टवरती ते बसले, विमानामध्ये बसले आणि जाण्यासाठी निघाले. सोबत आपल्या बरोबर एखादा माणूस घेतला आणि जाण्याकरता निघाले. मुंबई एअरपोर्टला आले, विमानामध्ये बसले, विमान चालू झालं आणि अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर पायलटने सांगितलं की दिल्लीमध्ये खूप मोठा पाऊस आहे, वादळी वारं येत आहे, त्यामुळे आपण दिल्लीला पोहोचू शकत नाही. विमान अर्ध्या रस्त्यामध्ये अलीकडच्या एअरपोर्टमध्ये उतरवण्यात येत आहे. डॉक्टरांना दुःख झालं की एवढे शस्त्रक्रिया केल्या, माझं कोणतरी सत्कार करणं ह्याच्यामध्ये विघ्न आलंय. देवाला हे पण माझं पटलेलं नाही, देव नाहीच मुळी, आणि हे त्याला पण पटलेलं नाही, म्हणून ते विमान उतरवल्यानंतर त्यांनी विमानतळावरती उतरलं. दिल्ली तिथून 360 किलोमीटर. आणि त्यांनी तिथे त्यांचा एक मित्र होता, त्याला फोन केला त्या विमानतळावरून की मला बाबा दिल्लीला जायचा असा कार्यक्रम आहे, माझा सत्कार आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला दिल्लीला पोहोचायचंय. आता 3 दुपारच्या वाजले, काहीतरी गाडीची माझ्यासाठी सोय कर, मला दिल्लीला 5 वाजेपर्यंत पोहोचायचे. मित्राने सांगितलं मी गाडी एअरपोर्टला पाठवून दिली. मित्रांनी गाडी पाठवली आणि डॉक्टरांचा प्रवास दिल्लीच्या दिशेने चालू झाला. दिल्लीच्या दिशेने प्रवास चालल्यानंतर 100 किलोमीटरचं अंतर डॉक्टरांनी पार केलं. ड्रायव्हर, डॉक्टर आणि त्यांच्याबरोबर असणारे एक मनुष्य. 100 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला, वारं सोसाट्याचं चालू झालं आणि रस्ता ड्रायव्हर सुद्धा चुकल्यानंतर ज्या दिशेने जात होतो तो रस्ता चुकले आणि कुठल्या तरी दिशेने गाडी जाऊ लागली. खूप जोराचा पाऊस येऊ लागला. ड्रायव्हरला काही पुढचं दिसत नव्हतं. डॉक्टरांना चिंता वाटत होती, माझा सत्कार बुडतोय की काय. त्या चिंतेमध्ये ड्रायव्हर चिंतेमध्ये होता की रस्ता चुकतोय की काय, पुढे काही दिसेना. ड्रायव्हरने डॉक्टरांना सांगितलं की आता आपल्याला थांबावं लागेल, मला गाडी चालवण्याकरता काहीच दिसत नाही, आपल्याला कुठेतरी थांबावं लागेल. डॉक्टरने सांगितलं ठीक आहे, सत्कार राहू द्या पण आपला जीव वाचला पाहिजे, म्हणून कुठेतरी गाडी बाजूला घ्यायला सांगितली. आणि त्या ड्रायव्हरने ऐकलं. पुढे 1-2 किलोमीटर गेल्यानंतर त्यांना एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये, साधी झोपडी, तिथे त्यांना झोपडी दिसल्यानंतर गाडी साईडला लावली. पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून डॉक्टर त्या गाडीतून उतरले आणि त्या झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये एक लेडीज, महिला आणि एक तिचं बारकं 2-3 वर्षाचं बाळ. तिने त्या बाळाला मांडीवरती घेतलं होतं. जोराचा पाऊस होता, छोटीशी झोपडी होती आणि डॉक्टरांनी त्या झोपडीचा दरवाजा वाजवला आणि सांगितलं आतमध्ये कोण आहे. तेव्हा त्या माऊलीने आवाज दिला की आतमध्ये मी एकटीच आहे आणि माझं बाळ आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं खूप जोराचा पाऊस येतोय, मला घरामध्ये यायचंय. त्या माऊलीने दरवाजा उघडला आणि डॉक्टर आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बसायला जागा होती, डॉक्टर बसले. त्या माऊलीने पुन्हा आपलं बाळ मांडीवरती घेतलं आणि भजन करायला सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भजन चालू आहे, बाळाला मांडीवरती घेतलेलं आहे आणि डॉक्टर तिथे बसलेले. जसं भजन डॉक्टरांनी ऐकलं, मस्तकातली शीर हल्ली डॉक्टरांची. डॉक्टर म्हणले तुम्ही बाळाला मांडीवरती घेतले आणि भगवान परमात्म्याचं काय नामचिंतन करताय. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळाला माझ्या भजन केल्याशिवाय झोप येत नाही, मी त्याला झोपवते. ठीक आहे म्हणजे झोपला असेल तर त्याला बाजूला ठेवा आणि मी म्हणतो मला थोडीशी पावसाच्या ह्याने मला थोडंसं चहा करून दिला तर बरोबर. त्या माऊलीने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला चहा करून देते, तोपर्यंत तुमचं अंग वगैरे पुसून घ्या. टॉवेल दिला आणि डॉक्टर अंग पुसत होते. तेवढ्यात माऊलीने आपला चहा केला आणि चहा करून दिल्यानंतर डॉक्टरनी चहा घेतला आणि पुन्हा त्या माऊली आपल्या बाळाजवळ गेले आणि परत भजन चालू केलं. परत डॉक्टर तिला म्हणू लागले तुमचं बाळ झोपलं, आता तरी भजन काय करताय, भजन काय करताय. तेव्हा त्या माऊलीने सांगितलं की बाळाला भजन केल्याशिवाय झोप लागत नाही, त्याला खूप मोठा आजार आहे. डॉक्टरने सांगितलं कोणता आजार आहे. त्याला सांगितलं की त्या बाळाला हृदयाला होल असल्यामुळे त्याची झोप पूर्ण होत नाही, त्याला श्वास घेण्याकरता त्रास होतो, त्यामुळे त्याला भजन केलं तेवढ्याच पुढचं त्याला गार झोप लागते. डॉक्टर म्हणले ही कुठली गोष्ट आहे की देवाचं भजन केल्यानंतर बाळ शांत झोपेल. ते म्हणले आजपर्यंत 2 वर्षामध्ये पहिल्या वर्षी कळालं की बाळाला हृदयामध्ये होल आहे. दिल्लीमधले सर्व डॉक्टर झाले, सर्व पैसा संपला आणि उपचार करत असताना माझे
मिस्टर माझे धनी मरण पावले, आता मी उपचार करू शकत नाही. दिल्लीतल्या सर्वात मोठ्या डॉक्टरांनी सांगितलंय की ह्या बाळावरती फक्त एकच डॉक्टर इलाज करू शकतात, ते म्हणजे मुंबईचे नीतू मांडके डॉक्टर. आणि जसं नीतू मांडके डॉक्टरांनी नाव ऐकलं तसं त्यांच्या हृदयामध्ये प्रकाश झाला. त्यांना लक्षात आलं की दिल्लीमध्ये सर्व डॉक्टर झाले आणि दिल्लीच्या कोणत्या तरी डॉक्टरांनी सांगितलं की मुंबईमधले फक्त एकच डॉक्टर याच्यावरती उपचार करू शकतात. बघा या दृष्टांतातून सिद्धांत काय सांगता येतोय. दृष्टांत बाजूला ठेवा, त्या भगवान परमात्म्याचं प्रयोजन कसं असेल बघा. कसं प्रयोजन असेल. सत्कार पुढे ठेवलाय दिल्लीला, वारा येतोय, विमानाचा प्रवास थांबला जातोय, 300 किलोमीटर अलीकडे जातोय, 100 किलोमीटर गाडीने प्रवास येतोय, वादळी वारा येतोय, झोपडीमध्ये बरोबर डॉक्टर तिथे जातात कसे, ती शंका येते कशी. देव न म्हणणारे तिथे त्यांना देव आहे हे सिद्ध झालं आणि त्यांना तेव्हा कळालं की ही गोष्ट मी करत नाही, करता करविता दुसरा कोणतरी आहे. तेव्हा त्यांना कळालं ही गोष्ट मी म्हणत होतो. त्यांच्या गोष्टी लक्षात आली. त्या बाळाला मुंबईला नेऊन सत्कार तर तो घेतलाच नाही, पण पुन्हा एकदा मुंबईला जाऊन त्याच्यावरती शस्त्रक्रिया केली आणि त्या डॉक्टरांनाच कळालं की हे मी करत नव्हतो, करता करविता दुसरा कोणतरीच आहे. जाणार होतो दिल्लीला, पण कुठल्या गावामध्ये ते गाव मला सुद्धा माहित नाही, पण त्या भगवान परमात्म्याचं प्रयोजन मला त्या झोपडीत घेऊन गेले. आणि हा दृष्टांत आपल्याला लावून बघा. मी तर मला लावून बघितला. 100 उखंड फिरणारा माणूस कीर्तन करत होतो, काय करत होतो, खरी म्हणजे खरा रीत माहिती नव्हती आणि खरी रीत माहीत झाल्यानंतर त्या भगवान परमात्म्याचं प्रयोजन करत असणार. खरा म्हणजे खरा परमार्थ खोटा परमार्थ करतोय, पण काहीतरी केलेला परमार्थ पूर्वजन्मात असणार संचित, पूर्वजन्मात असणार कर्म आणि ते फळाला पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उद्या. बघा ना, आपण आता जन्माला आले. बघा ना, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी परवा पण सांगितलं, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा, कोणाचे हे घर आहे. हे घर कोणाचं आहे? त्या भगवत परमात्म्याने आपल्याला या देहामध्ये टाकून पाठवलं. कोणाचं देह आहे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. आपण असं विचारलं हा देह कोणाचा आहे. देह काळाचे धन कुबेराचे, हे ते मनुष्याचे काय, इथं आपलं काय काय नाही. भगवान परमात्म्याने पाठवले. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा, जोशी गाठी. मी तू हा, मी आणि तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही, याच देहामध्ये तो करणार आहे, दुसऱ्या प्राणी मात्रामध्ये करणार नाही. आणि शेवटी ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. अखंडित अखंड ते अखंड चालू आहे आतमध्ये. सकाळी ताईने सांगितलं श्वास अखंडित अखंडित. प्रभुदाचं जेव्हा नाव आपल्याला माहिती पडते, रीत माहिती पडते, तेव्हा अखंडित चालू असते. आणि बाबा सांगतात, ग्रंथामध्ये वाचल्यानंतर कळतंय की, बाबा पण सारखे सांगतात की प्रभुदाचं चिंतन केल्यानंतर खरा परमार्थ नंतर चालू होते बाबा. कारण त्या इंद्रियांना वळण लावावं लागतंय. तसं हे जे सांगतो ना, सांगणाऱ्या माणसाने जर पहिल्यांदा ते इंद्रियांना वळण लावलं, कारण इंद्रियांना अशी वळणं लागले, एवढे उकडे फिरतो की एवढे वळण हे लागले. पण जेव्हा बोलतात ना, लावणी हात कुरवाईला माथा, सांगितले चिंतन करायचं. हे सांगताना सुद्धा अंगावरती जाता येतो की लावणी हात कुरवाईला माथा. कुठे रीत आहे का? आहे का कुठे रीत? म्हणजे बाबा सांगताना सोन्याचे चमचे घेऊन आले. आमचं आहे, आम्ही जरी नाही घेऊन आलो पण आम्हाला किंमत कळाली आता त्याची. बघा ना, लावून हात कुरवायला माता. बारकाईने जर चिंतन केलं तर कुठेच नाहीये. एक मी परवा बाबा चिंतन ऐकलं की सत्यगुरुराई कृपामध्ये ती विपरी नाही घडली तेव्हा काही सहज बोललो ऐकावं. त्यांनी काय सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले ना. त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का कीर्तनकाराने? काय बोलायचं त्यांना हलाकाने असं सांगितलं. त्यांनी सांगितलं बाबाजी चैतन्य, त्यांनी नाव सांगितलं. म्हणजे त्यांनी बाबाजी चैतन्य नाव सांगितलं त्यांनी गुरुंचं. खरा अर्थ तसा आहे का, बाबाजी चैतन्य सांगितले हा, म्हणजे नाम सांगितलं पहिल्यांदा. बाबाजी आपुले सांगितले नाम, तिथं नाव नाही दिलं आणि तो सांगतोय बाबाजी चैतन्य नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि नंतर सांगितले मंत्र दिला राम. मंत्र काही असतो बघा ना, किती सोपं. आणि तो सांगतोय की बाबाजी चैतन्य नाव सांगितलं.
अरे ते नाव नाही सांगितलं, नाम पहिल्यांदा सांगितलं. आणि हे नाम आपल्याला सर्वांना बाबांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त झालं. मग आता आपण ते खुणा खूण सांगितली नाही. ऐशी वरून दहावी नारायण अंतरीच्या संताजी ऐशी वरून दहावी अंतरीच्या खूण ऐकते झाली. राघव चेते सांगितले खून माळी आणि इथं ज्ञानेगणी व्यासाच्या कोणा परमार्थातली खरी खूनच आहे. ही खून ओळखायची म्हणजे हेच आहे. नाम विठोबाचे बरे, विठ्ठल म्हणजे काय, खून म्हणजे काय, हे कोणीही बाहेर सांगत नाही. कुणाला काय त्यातलं येतच नाही. कारण कुठल्या विठोबाचे नाम, विठोबा वेगळा आणि विठोबाचं नाम वेगळं आहे. विठ्ठल वेगळा आहे, विठोबाचे नाम वेगळे आहे. बघा ना, योगी 28 विठेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, कुंडलिका भेटी आणि सद्गुरु गुरु साक्षात परब्रह्म. अजून एक आहे सद्गुरु परब्रह्म, एक आहे बघा, सद्गुरूची परब्रह्म सद्गुरूची उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. बघा, योगी 28 विठेवरी उभा, ते कोणासाठी आले? परब्रह्म. पुंडलिकासाठी परब्रह्म आले का? आणि आपल्याला काय म्हणतात? उघडे परब्रह्म, म्हणजे ते परब्रह्म आणि हे आपले परब्रह्म वेगळे नाही. म्हणजे तो देव त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी सद्गुरू म्हणजे आपल्यासाठी हे देव आहे. हे आपल्याला कुकुट स्वामी त्याची गुरु आहेत ते भेटायले, त्याला आम्ही विठू म्हणतो. ते भेटपूट झाली काशीला मध्ये, त्यांच्यावर तो बोध मिळाला. बोध त्यांना बोध काय झाला? आई वडील सेवा. तुम्हाला काय बोध झाला? गायक सेवा करा. तुम्हाला काय बोध झाला? गुरुसंबोध करा. त्यांना बोध काय झाला? आई वडील सेवा करा. ही साधना आहे नाही, त्या कुठल्या साधना केली आणि ते साधना करत असा इतका गुंतला तो. मग ते कुकुट स्वामी भेटायला, मी साधना करतो बरोबर करायसाठी. आता नंतर तो ती वीट फिटली तर मला ते काय वाटत नाही. मी ते वीट देखील मी ते वीट 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 हा वीट भाजी ती वीट नाही, वीट आला सरपंच वीट आला. बाबा सांगते कुकुट स्वामी ती गुरु आहेत. आणि त्याला मग समजून मग त्याला काय काय ते कृष्णाचं रूप घेऊन का असे म्हणून ते कृष्णाचं रूप होतं नाही का असं. म्हणजे ते काय म्हणतात ते काय ते नाव ठेवले त्याने काय काय सांगू हे पण नामदेव कोणते माऊली आहे की पांडुरंग आहे? अवतार पांडुरंगा, पांडुरंगाचा अवतार आहे. त्याला आम्ही नाव ठेवली त्यांनी. आणि काय आपला काय जी हा भगवंत भगवंताची प्राप्ती व्हावी, माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी म्हणून भगवंतानी जे अवतार घेतले ते संत आहे. म्हणजे ह्या लोकांना माझं स्वरूप समजावं यासाठी जे अवतार घेतले ते संत. कोण अवतार घेतलाय? पांडुरंगानं. देवानं अवतार घेतलाय. कोणाचा अवतार घेतलाय? संत सुद्धा अवतारच आहे, पांडुरंग सुद्धा अवतारच आहे नाही का. आता म्हणजे पांडुरंग सगळं एक आहे. नंतर राम हा अवतार आहे, कृष्ण अवतार आहे, नंतर ते वराह सुद्धा अवतार, तर संत हे सुद्धा अवतार आहे. आम्हाला देव कळावं, नावं ठेवले त्याने. देवच आहे तो आपली समजतो. आमचा देव वेगळा, गुरु वेगळा. गुरु काय? गुरु म्हणून गुरु साक्षात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर. ब्रह्मा विष्णू महेश्वर तूच नाही का. मग ब्रह्माच्या रूपात भेटली का महेश्वर रूपात भेटली, कुठल्या रूपात भेटली? कदाचित गायच्या रूप भेटली, आम्हाला वृक्षी रूपात भेटतो. वृक्षी रूपात भेटतो. ते म्हणजे त्याला देव आले की देव विशेष पडलेली. म्हणून बघा ना, बाबा म्हणतात ना, संत रूपाने अवतार घेतलेले. मग या संतांनी सुद्धा हीच रीत केलेली आहे. मगाशी सांगितलं नामाने की ही गुह्य रीत आहे. संतांनी सुद्धा, सर्व संतांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा निवृत्तीदादांची शरणागती केली. आणि तेव्हा शरणागती केल्यानंतर त्यांना खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त झाली. एकनाथ महाराजांनी सुद्धा जनार्दन स्वामींची शरणागती केली. नवे तर नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये सांगितलं ना, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटी,
आणि नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे वाळवंटामध्ये नामदेवरायांचे कीर्तन चालू असताना विटेवर असणारा पांडुरंग परमात्मा वाळवंटामध्ये येऊन कीर्तनामध्ये नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. म्हणजे एवढे भानावरती नव्हते देव, कीर्तनामध्ये नाचत होते. आणि नाचत असताना संत मांदी आळी भरल्यानंतर संत मांदी आळीमध्ये नामदेवरायांना कच्च ठरवलं गेलं की तुला खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त झाली नाही. तेव्हा नामदेवरायांना वाईट वाटलं आणि भगवान परमात्म्याजवळ गेले, पांडुरंगाजवळ गेले आणि सांगितलं, हे देवा, तू माझ्या कीर्तनामध्ये नाचतोयस, तू माझ्या हाताने जेवण करतोयस आणि ह्यांनी मला कच्च ठरवलं. कसं काय कच्च ठरवलं? खरंच मी कच्चा आहे का रे? तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, हो तू कच्चा आहे. तुला मी तुझ्या हाताने जेवत असेल, मी तुझ्या कीर्तनामध्ये नाचत असेल, पण माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख तुला प्राप्त नाही. नामदेवरायांनी सांगितलं, जरी मला जर प्राप्त नसेल तर कुणाकडे जाण्यापेक्षा तूच मला सांगणार. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, तो सांगण्याचा अधिकार मला, तो अधिकार मला नाही. तुला कुणाकडे? सद्गुरूंकडेच जावं लागेल. मग कुणाकडे जावं? तेव्हा सांगितलं की विसोबा खेचरांची शरणागती करावं लागेल. आणि विसोबा खेचरांची शरणागती केल्यानंतर माझ्या नामदेवरायांना खऱ्या स्वरूपाची ओळख प्राप्त झाली. जनाबाईंना सुद्धा नामदेवरायांची शरणागती केली. तेव्हा जनाबाई म्हणतात, देव आहे हृदय मंदिर शोधून पाहिजे, देव नटला नाना परी भरून उरला चराचर. अशाप्रकारे संतांनी सुद्धा ती रीत स्वतः अनुभवली आणि अनुभवल्यानंतर त्यांनी आपल्याला ती रीत समजण्याकरता गुह्य रूपाने सांगितलेलं आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जर पाहायला गेलो तर ती गुह्य रीत आपण शोधण्याकरता जातो, पण ते गुह्य त्याच्यामध्ये काय, संतांना शरण जाणं हे खरं गुह्य आहे. जर बारकाईने जर विचार केला आपण, बरोबर, आपण ग्रंथ वाचले की त्या ग्रंथामध्ये आपण शोधतोय की गुह्य काय, पण खरी गुह्य हे आहे की संतांना शरण जा. आणि संतांना शरण गेल्यानंतर गुह्यातलं गुह्य संतांजवळ गेल्यानंतर असं तुम्हाला कळणार. गुरुविनं अनुभव मनोमार्गे गेला, तो तेथे चिमुकाला हरी पाठ स्थिरावं लागेल. म्हणून मनाच्या मार्गाने कच्चा भात काय सुधरून कच्चा भात खाला, काय कच्ची भाकरी खाली काय गेली, कच्ची चपाती केली तर काय गेली, तुझ्या त्या कच्च्या एवढं होतं. कच्चा परमाणू असेल तर कच्चा रे, तू परमाणू कसा कच्चा आहे तर कच्ची भाकरी का एवढं होते. आणि जर परमाणू एवढा कच्चा असेल तर तुझं काय हाल काय गेलं, सगळे आतरी पत्र बाहेर पडेल, ते घाण नाही पडणार. वर चुकल्यावरून आता आला करा भावानं करा गोष्ट करणार नाही का, समजून. म्हणून जाणते नाही गुरु, पुन्हा आवड नाही पण जाणते नाही गुरु म्हणजे. नाही तर कच्चे पर्वत तोडलं सगळं परमार करतात काय तुम्ही आणि कच्चा परमार समजलो आला इकडे. म्हणून मार्गे गेला तो तेथे मुकाला, हरी पाठी फिरवला तोची रंग. बारकाईने जर ग्रंथांमध्ये गेलं तर एवढंच सांगितलं की संतांना शरण जा. संतांना शरण गेल्यानंतर संत जे आपल्याला गुह्यातलं गुह्य ज्ञान संताजवळ गेल्यानंतर करणार नाही तर इतर तर कुठेच करणार. आता बघा ना, आपण ते मागे पण मी सांगितलं की ग्रंथामध्ये आपण नाम शोधतोय, मंत्र शोधतोय, नाम शोधतोय, पण खऱ्या नामामध्ये जे सर्व गुह्य गोष्ट आहे, सर्व ज्या नामामध्ये सामावलेलं आहे ते नाम नाही लोक शोधत, ग्रंथामध्ये शोधतात, पण ते ग्रंथामध्ये नाही. गुरूंच्या सानिध्यामध्ये, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये ती गोष्ट आपल्याला कळणार की ती ग्रंथ वाचा. काय रे, गगनावर वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश. आकाश ह्या सर्व सृष्टीला, ह्या जगाला घातलेलं नाही का, त्यामध्ये ग्रह तारे सूर्य मालक असं नाही का, त्या आकाशात भरलेलं आहे. त्याच्या खूप वाढ नाम आहे. नावाचं विषय आहे नाही का, समजलं का, या नामामध्ये विषय आहे, नामामध्ये ग्रंथ आहेत, नामामध्ये सिद्धांत आहेत. आम्ही सिद्धांतामध्ये नाम शोधतोय आणि नाम घेतलं की आपण सिद्ध उचलतो. तसं नामच करत काय नाही, तसं आहे की तुम्ही सिद्ध पण जायची करतो, ग्रंथ बघायची गरज नाही, आपोआप तुम्हाला सिद्धांत समजता येते. श्वास ते काय म्हणजे तुम्ही काय म्हणला, जे विषय काय म्हटला, नामामध्ये ग्रंथ की ग्रंथामध्ये नाम नाही, आम्ही या ग्रंथामध्ये नाम गुही शोधतो नाही काय.
ग्रंथामध्ये कुठे तुम्ही सांगतो कोणी शोध बघितलं मी तो आवाज फसलो पाहिजे सगळं चालू होतं काय करूया बाबा काय करूया नाही असं आहे ते म्हणून जाणे तरी करू हे करून बघूया संत काय ते कसं म्हणजे साधूची संगती तरुपाय हेच गुहे आहे भाषा कशी आहे समजते काय हरिपाठ म्हणताय समज भाषा संतांची भाषा जावे त्याची अंशा तेव्हा कळेल संतांच्या अंशाला गेलं तर तुम्हाला समजणार आहे कधी आता ते मगाशी तुम्ही ते ज्ञानराजी माझी योग्याची माऊली अभंग ह्याच्या सुद्धा म्हटलं असेल आणि आता म्हणताय ब्रह्मांडाने प्रकट घ्यावं प्रत्येक श्वासाचा श्वास ब्रह्म आहे प्रकट सगळं चित्र काय आम्हाला ते तेजीवर तयार होतं तुम्हाला जो आनंद अनुभव येतो त्याप्रमाणे दिसत नाही त्या बघा म्हणजे प्रमाणे कुठे तू म्हणा तुम्ही काय कुठं असेल ज्वार करते असेल सगळे तुम्हाला बसल्या तिथे आपोआप एक आनंदाची लहर तयार होत आनंद लहरी म्हणजे ब्रह्मांड झाली मग काय परमानंद काय म्हणतात ते काय दाखवलं त्याला परमानंद म्हणतात असं करून मिळेल का बसा बाकी आपोआप म्हणतात गोष्टी होतात त्या ठिकाणी ह्या होतात त्यामध्ये ते आपोआप प्रमाण ते नाम ज्ञानाची नाही काढतात जेणे निगमने प्रकट केली त्याप्रमाणे जो आपोआप बाहेर पडतो हे आवाज होतो आपण म्हणतो काय चालावर आधी काय बाहेर आणि आता म्हणतो पुढे शेपट पुढे थांबतोय का म्हणतो पुढे म्हणत ते पण थोडं लहरी तंत्र द्या अशाला तुम्ही त्या भगत भाव असताना लहरी यायच्या भगत भाव असताना त्या लहरी काय काय म्हणतो काय काय म्हणतो आता त्या ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर लहरी एकूण लहरी किंवा भगत भाव लहरी लोकांनी ज्याने ज्याने पाराय केलं तर ब्रह्मनंतर अनुभवाला केलं त्यामध्ये प्रकट होता काही काय सुचत बघा ना कारण या नामाला रंग नाही रूप नाही नाही वर्ण छान हरिपाठामध्ये नाही अव्यक्त निराकार नाही त्याला आकार नाही काय नाही रंग नाही रूप नाही अव्यक्त आहे असा असणारा हा भगवान परमात्मा आहे आणि शेवटी एकच म्हणता येईल की गुरुचरणी ठेवेता भाव हा अभंग कशात गाठत आहे नाही नाथ हाय घेतलं गाठ्यामध्ये एक हा गाठ्यात आपण नाहीये कुणाच्या गाठ्या आपण नाही म्हणतात नाथ महाराजांचा दे ना तुकाराव नाही नाथ महाराजांचा शेवटचं काय तुका म्हणजे गुरु भजनी ते गाठत नाही म्हणतात ते नाही गाठत का बरं नाही सर टाकलं सर त्यांनी नसेल तर मग त्याला हे कसं काय अनुभूत येतो नाही गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटी देऊ अनुभव मग तुकारांना अनुभव नाही कसं का म्हणतात कोण आहे त्या तुला माणूस आता संत आता सहज वासनी काय बैठ गात्यात नाहीये काय त्या छेप म्हणत आता आम्हाला सुद्धा छेप कशाला म्हणायचं आणि खराब कशाला म्हणायचं नाही का मला वाटते बाबा अनुभव येतो तो शब्दाचा बस मग ते कुणाच आहे बघू नका अंडाला आपला नव्हे मग आपला वाटतं आपला नव्हे बाबा अनुभव येतो नाही बस वाढते आपला पाहिजे गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणूनही गुरुसी भजावे रूप ध्यानाचे आणावे म्हणून गुरुपासी देवा हे वारंवारच सांगत आहे तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे देणे जनमनामध्ये जर देव भेटायचा असेल तर या सद्गुरु कार्यामध्ये पण सुद्धा बघा ना आपण आता आम्ही
जेव्हापासून मी इथे येतोय, पांडव कड्यावरती जातोय, तुकोबराय म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरा वनचर्या. आणि आपण जेव्हा ती तुकोबराय सांगतात त्याप्रमाणे आपण जेव्हा वृक्षांची सेवा करायला जातो, त्यांची झाड एवढी उंच पण गवत त्याच्या डबल. तेव्हा जेव्हा ते गवत बाजूला करायला जातो तेव्हा ती झाडं आपल्याशी बोलल्यासारखं, त्यांचा आनंद हा गगनात मावून असतो. ही भावना आपल्याला त्यावेळी कळते. गो मातेजवळ जातो, गो प्रोडक्ट जेव्हा वापरतो तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो की जरी आपण लांब असू गोमातेपासून, पण ती गोमाता प्रोडक्टच्या संपर्कातून ती आपल्या जवळ आहे. हे सद्गुरु कार्यच आहे. म्हणजे बाबांनी आपल्याला या उपाधीच्या कितीतरी पलीकडे नेऊन सोडल्या. आणि हे मी का सांगतोय सारखं सारखं की हे दुसरीकडे कुठेच नाही. गुरु म्हणून आपण फक्त मिरवायचं, शिष्य घ्यायचे, पैसे गोळा करायचे, पारायण ठेवायची, नुसती बोट फिरवायची, बस तेवढंच चाललं. पण हा जो आनंद आहे ना, हा परमानंद आहे. सांगितलं परमानंदाची व्याख्या कितीतरी शोधली. म्हणजे शोधत होतो आपण की परमानंद ह्याला म्हणतात की आत्माला आनंद झाला की स्वानंद होतो, स्वानंदाच्या पुढची अवस्था म्हणजे परमानंद. ती कुठली अवस्था, खरी परमानंदची अवस्था काय, तर सिद्धांत संग्रहामध्ये सांगितल्यानंतर त्याचं जर बारीक चिंतन जर केलं ना, ते मगाशी व्याख्या वाचून दाखवली, तर त्याचं जर चिंतन केलं ना, एकदम म्हणजे दुसऱ्याच आपण विश्वामध्ये येऊन जातो, विश्वात जातो दुसऱ्या आपण हितगोजी. कारण कनेक्ट होतो आपण वरती, त्या लहरीमध्ये आपण कनेक्ट होतो. तो आनंद गगनात मावेल असा होतो. म्हणून सद्गुरु नायके कृपामध्ये केली. आणि निज म्हणजे जवळची वस्तू, निज वस्तू दाविली माझी मज. म्हणून आपली जी आता मार्गक्रमण चालू आहे, जन्मल्यापासून परतीच्या वाटेकडे, आपण जसं वाढदिवस साजरा करतो, वाढदिवस नसतो तर घट दिवस असतो. आपण आता मार्गक्रमण आपलं कुठे जाण्याच्या दिशेकडे चालू आहे. पण आपल्या ही जाण्याची काहीच भीती नाही. का? कारण आपल्याला त्या उपाधीच्या मरणाच्या पलीकडे बाबांनी सोडलेलं आहे. म्हणून बाबा सांगतात हाकारोनी सांगे सुद्धा नाम घेता राहू नका. त्या नामाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे. म्हणून जास्त काय बोलत नाही झालेली प्रयोजन सेवा ही बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. सर्व साधकांच्या हृदयात असणाऱ्या भगवान परमात्म्याची चरणी सेवा समर्पित करतो. कुंडली कवरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय.